एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात. बरोबर उत्तर आले की 2 गुण मिळून जातील, लक्षात ठेवा. बरोबर उत्तराला किती गुण मिळतात तुमचे? 2 गुण मिळतात. पुढे सांगितलं जर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. याचा अर्थ लक्षात ठेवा, एक प्रश्न चुकला तर 2 तर मिळणार नाहीत, प्लस तुमचा 1 पण जाणार. हे 2 चुकला प्रश्न, हे 2 तर मिळतच नाहीत, प्रश्न अजून 1 काय होतो तुमचा जातो निगेटिव्ह मध्ये. म्हणजे असं किती मार्काचा लॉस करताय? 3 मार्काचा लॉस करताय. कधी? जर तुमचा एक प्रश्न चुकला, 2 तर मिळत नाहीत, प्लस 1 वजा होतो, असे 3 मार्काचा तुम्ही लॉस करताय. मग पुढे सांगितलं की विद्यार्थ्यांनी 30 प्रश्न सोडवले, मग एकूण गुण काढून घ्या. एकूण गुण बरोबर किती प्रश्न सोडवले? 30 प्रश्न. गुणाकारामध्ये एक प्रश्न कितीला आहे रे? 2 मार्काला, 2 निगुणा येतं. 30 दोन्ही किती आलं? 60. परीक्षा ही किती गुणाची आहे? 60 गुणाची आहे. पण त्याला 60 पैकी 60 नाहीत पडले, त्याला किती पडले? 30 गुण पडले. मग काय म्हणायचं? कमी पडलेले गुण काढा. कमी पडलेले गुण बरोबर कमी पडलेले गुण किती रे? 60 पैकी त्याला फक्त 30च पडले. म्हणजे किती कमी पडले? 30 कमी पडले. 60 मधून 30 गेला, 30 राहिला. ह्या कमी पडलेले गुण जे 30 आहेत त्याला भागायचं. एक प्रश्न चुकला की किती मार्काचा तुम्ही लॉस करताय? 3 मार्काचा. 3 भागा 3 एके 3, 3 शून्य 0. हे 10 जे आले ना, 10 ते काय आले? चुकलेले प्रश्न. 10 जे आले ते काय आले तुमचे? चुकलेले प्रश्न. पण आपल्याला चुकलेले प्रश्न विचारले नाहीत, आपल्याला विचारले किती प्रश्न बरोबर आले? टोटल प्रश्न होते 30. 30 मधून चुकलेले 10 वजा करा, किती आलं तुमचं? 20. 20 क्वेश्चन बरोबर आले. त्याचे किती क्वेश्चन बरोबर आले? 20 क्वेश्चन. ऑप्शन क्रमांक 4.